विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता रंगभवन येथील पक्ष कार्यालय येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हलगीनाद करत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना निलंबित करून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी। बायोमेडिकल वेस्ट प्रकरणात एसएस सर्व्हिसेस कंपनीकडे प्रदूषण खात्याची परवानगी नसतानाही कारवाई केली नाही, त्यामुळे या कंपनीवर कारवाई करावी। लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना मिलच्या जागेत घरे देण्यात यावी, या ठरावाची अंमलबजावणी करावी। मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस दत्ता मस्के पाटील, खालिद मणियार, अमोल पिसे, आदिनाथ शिंदे आदी उपस्थित होते। 24/7/2024 रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगीनाद मोर्चा आम्ही काढणार आहोत। आपण बघितलं असेल की मागील अनेक दिवसांपासून सोलापूरच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी असतील, आरोग्यमंत्री असतात, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून शहर प्रमुख अजित कुलकर्णी आणि इतर यांनी वारंवार आंदोलन केलं। त्या आंदोलनाचा फलित म्हणून त्या आंदोलनाची बक्षीस म्हणून त्यांच्यावर 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे। आपण सगळ्यांनी पाहिला असेल, ऐकलंही असेल। एकंदरीत ती परिस्थिती काय होती हे समजून सांगण्यासाठी आणि खरीच या मागची बाजू काय आहे हे मांडण्यासाठी आज ही प्रेस आहे। आपण बघितलं असेल की सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती जी झालेली आहे, प्रतिनियुक्ती, ते कशा प्रकारे बेकायदेशीर आहे हे सदरच्या पत्रकार परिषदेच्या प्रेस नोट मध्ये मी लिहिलेले आहे। खरोखरच त्यांची प्रतिनियुक्तीसाठी जी त्यांची डिग्री पाहिजे होती, MBBS DPH किंवा MBBS MPH हे नसताना MBBS ENT हे असताना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मंत्रालयातील काही अधिकारी आणि मंत्रालयातील काही मंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने आदेश काढून त्या ठिकाणी नेमणूक केली आहे। ते नेमणूक रद्द करून डॉक्टर राखी माने यांना निलंबित करावे ही प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी प्रेस घेतोय। त्याचबरोबर आपण बघितलं असेल की बायोमेडिकल वेस्टचा जो प्रकार आहे, एसएस नावाची कंपनी आहे, ते चुकीच्या पद्धतीने काम करते। मध्यंतरी आपण बऱ्याच वर्तमानपत्रांनी, टीव्ही चॅनल सुद्धा बातम्या दाखवल्या होत्या की त्या ठिकाणी कचरा असेल ते रांजणगाव पुण्याच्या त्या ठिकाणी घेऊन जाऊन ते डिस्ट्रॉय करणे गरजेचे असताना त्या ठिकाणी फेकलं जातं आणि त्यामुळे सुद्धा सोलापूरकरांच्या आरोग्याची त्या ठिकाणी खेळ सुरू आहे। ते तात्काळ थांबवण्यात यावं आणि एसएस कंपनीवर कारवाई करण्यात यावी। कारण यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल की प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भोगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून 2 दिवस शोले आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या पूर्वीच्या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला होता, पण त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि त्याच्या जमिनीमध्ये 50 ते 60 टन कचरा आज सुद्धा बायोमेडिकल वेस्टचा कोविड काळातला PPE किट असेल, औषध असेल, ते त्या ठिकाणी जे ना आजही पुरवून ठेवले ते बाहेर काढावं म्हणून आम्ही मागणी करतोय। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सुद्धा आवाज उठून ते कंपनीच्या कचरा बाहेर काढला जात नाही, याच्या मागचं गुपित काय हे आम्हाला आजही समजलेलं नाहीये। त्या संदर्भात कारवाई करावी। दुसरा एक विषय आहे सोलापूरच्या लक्ष्मी विष्णू कामगारांचा। आपण बघितलं असेल की सोलापुरात मिल चालू असताना कशा प्रकारे